जय श्रीराम जय बजरंग। तर आता आम्ही झालोय बेळगाव पासून महाकुंभ प्रयागराजला। आता स्टेशनवर आलोय। आता ट्रेन तर आता येणार आहे, 6:30 वाजले, टाइम झालेला आहे। तर फायनली ट्रेन आलेली आहे आता। तर आता मिरजच्या पुढे पोहोचलोय आम्ही। नितेश आणि मी आणि माझा भाऊ आहे वरती बसले। आताच जेवण करून घेतो। गर्दी खूप होती म्हणून व्हिडिओ करायला गावला नाही। आता थोडी गर्दी कमी झाली आहे। अशी तुम्हाला दाखवलेलीच गर्दी कशी होती। आता थोडी कमी झाली आहे। आता थोड्याच उशिरात पुण्याला पोहोचणार, म्हणजे गाडी 3 वाजतात। तर आता आम्ही पुणे जंक्शनला पोहोचलोय। पुढे ओला उबेर बुक करायला पाहिजे। तिथून जाणार भावाच्या रूमवर। आणि आम्ही आता पोहोचलोय बहिणीकडे। माझा छोटा भाचा आहे, तो भाऊ ते दादू येणार आहेत। नितेश तर मगासपासून दाखवलंयस, ही माझी बहीण आहे। इकडं नाश्त्याची व्यवस्था करायला। हॅलो हॅलो गाईज, हॅलो गाईज म्हण की काय? हॅलो गाईज। आणि यो पोरगा आमचं हे नाश्ता झालेला आहे। आता इथून पुढे जाणार आहे आम्ही मेट्रो स्टेशनला ना। मेट्रो स्टेशनला जाणार आहे। तिथून पुढे 11 वाजताची ट्रेन आहे भुसावळला जायला। तर मित्रांनो आता मी जायलो आहे मेट्रो स्टेशनला। इकडून किती दूर आहे? 5-10 मिनिटं लागतात। 5-10 मिनिटं लागणार आम्हाला पोहोचायला मेट्रोला। तर आता तिकीट काढतोय मेट्रोचं। तर आता मेट्रो आलेली आहे मित्रांनो। आता आम्ही इकडनं जातोय दापोडीपासून पुणे जंक्शनला। इथून आणि ट्रेन बदलायची आहे। इथून आम्ही जाणार आहे भुसावळला। तर आमचे मित्र आले तिथं, सगळेजण आहेत, सगळे गोळा झालेत। प्रणव गावडे तेवढा राहिला आहे, त्याला तिथं पुढेच भेटणार आहे जंक्शनला। तर आता शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला पोहोचलो आहे आम्ही। मेट्रो तुम्ही बघू शकता। तर जातो आम्ही सरळ वरती मेट्रो बाहेर रोडला, मेन रोडला। तर आता फायनली ट्रेन भेटली आणि आमचं सीट आम्हाला भेटलेली आहे। रिझर्वेशन होतं। इथून आता भुसावळपर्यंत जाणार, तरी पोचायला संध्याकाळ होणार आहे आम्हाला। 20 किलोमीटर। तर आता आम्ही पोचलोय दौड जंक्शनला। आता इथून पुढे आणि किती जंक्शन्स लागतात काय माहिती नाही। अहिल्यानगर स्टेशन, महाराष्ट्र। तर मित्रांनो आता आम्ही अहिल्यानगरला पोहोचलोय। ट्रेनमध्ये बसून जाम कंटाळा आलेला, थोडा जरा बाहेरची हवा घ्यायची म्हणून बाहेर बसलोय। मित्रांनो आता आम्ही पोचलोय भुसावळला। जस्ट अर्धा तास झाले असेल आणि जेवण पण केले, पण जेवणाची व्हिडिओ काय आम्ही शूट करताना विसरलो। घरातनं आणलंय सगळं स्पेशल, चपाती चटण्या जास्त होत्या। भाजी नव्हती पण चटण्या जास्त होत्या, त्यामुळं आता सगळं झालेलं आहे। आता इथून पुढे आमची अर्ध्या तासावर ट्रेन येते डायरेक्ट प्रयागराजचं तिकीट काढलेले। काढताना जनरल काढले, पण घुसताना आम्ही स्लीपरमध्ये घुसणार आहे। अरे देवा, ये गडबड आहे बाबा। त्यामुळे पण तेच करा जर आला तर, कारण गर्दी भरपूर आहे। तर ह्या प्लॅटफॉर्मवर गाडी लागणार एक 10च्या दरम्यान। तर आता आम्ही बसून पुढचं नियोजन करायचं आहे। तर मित्रांनो यात्रा करा, वेळ तुम्हाला गेलेली परत भेटणार नाही। पैसा का आज न उद्या कमवू शकतो आपण। सुट्ट्या काढा, खरं महाकुंभला लवकर येऊन नक्की भेट द्या। 26 तारखेपर्यंत आहे। नंतर 47 वर्षानंतर आलेला आहे महाकुंभ। दुसरा जन्म गेला, दुसरा जन्म नाही, 2 पिढ्या गेल्या तरी तुम्ही हे बघू शकणार नाही। त्यासाठी नक्की यायलाच पाहिजे महाकुंभला। आपलं कर्तव्य आहे ते, आपण कट्टर हिंदू आहे म्हटलं जायलाच पाहिजे। जे सांगत आहेत घरात जाऊ नका असं लोक माराले, ते लय समजदार लोक आहेत। आणि जे कट्टर आहेत ते तर जायले। तर मित्रांनो आता आम्ही सतना जंक्शनला पोहोचलोय। इथून एक
तास लागणार आहे आम्हाला जायला. पुढे मग आम्ही प्रयागराजला पोहोचणारच आहे. ही प्रयागराजची ट्रेन आहे. भैया इधर किसी भाई को चाहिए भैया मांग लेगा, देख लेगा. गले का चैन भैया 2 हाथ की अंगूठी है. रगड़ लो किस लो भैया, साबुन लगा के देख लीजिए, मात्र 20 रुपए. चलो भैया इधर किसी भाई को चाहिए. ये ना सड़ेगा ना गलेगा ना फटेगा. प्लास्टिक कार्ड में वाटर प्रूफ वाली बच्चों के लिए किताबों का भी. भैया अभी पावट है भाई. वो नींद वाला भैया. हाँ रुक जा. हाँ ले जाना भैया. 100 में 4 बोलना भैया. तर मित्रांनो आपण आता शंकरगड इथं पोचलोय. इथून अर्धा तास फक्त प्रयागराज राहिलेले. अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा तास प्रयागराजमध्ये पोचू आम्ही. बाकीचे व्हिडिओ मग तुम्हाला दाखवूच आम्ही. बाकीचे सगळे जे पॉईंट फिरणार तर आता उतरल्यावर आम्ही पहिलेच फ्रेश होऊन जेवण वगैरे करून मग आपण पुढचे नियोजन करणार आहे. तर दिसेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आम्ही प्रयागराजला पोचलो आहे, पण पुढे भरपूर गर्दी असल्यामुळे आमची ट्रेन इथंच थांबली आहे. जवळजवळ 1 तास झाला आहे आम्ही इथं थांबलो आहे. सगळे लोक खालती उतरले ट्रेनमधनं. गर्दी भरपूर आहे. समोर जायचे चान्सेस खूप कमी आहेत. खूप गर्दी आहे. 13, 14, 15 तारखेपर्यंत हाय अलर्ट आहे की कोणी पण यायचं नाही आहे म्हणून. तर आता आम्ही फायनली प्रयागराज स्टेशनला पोचलेलो आहे. ट्रेन पाठीमध्ये थांबलेली म्हणून आम्ही कच्च्या रस्त्यानं आलो साईडवरनं. तर बघतोय तर थोडी गर्दी कमी वाढते, पण पुढे पण भरपूर सांगतात की लोक खूप गर्दी आहे म्हणून. इथनं तर थोडी वाढते गर्दी जास्ती आहे असं. तिथं गेल्यावर बघू आता काय काय होतं. तर आता आम्ही स्टेशनला आलो आहे आणि जरा थंड आहे तर म्हणून पहिला चहा घेऊया म्हटलं. आता चहा घेऊन पुढे कुठं राहायला जायचं आहे ते बघणार आहे. तर मित्रांनो आता सध्या आम्ही पोचलो आहे नैनी जंक्शनला. आम्ही आता रूमची सोय करायला आता आम्ही पुढे अजून किती गर्दी आहे सांगणार नाही. तुम्ही गर्दी बघू शकता. अजून इकडनं 6 किलोमीटर चालत जायला पाहिजे. कसं जायचं थोडं विचारात पडलोय. लई गर्दी आहे भावांनो. रस्ते सगळे जाम आहे. तर ट्रॅफिक फुल जाम झालाय. यो बाबा बाबा हमारी लड़की अरे तो मोबाइल लगा दी गई है. कौन लगायो भाई? लग गया मोबाइल. तर आरेलघाट संगमला जाणारी माणसं इकडनं सरळ जायला पाहिजे. समोर एक चौक आहे. इकडनं राईटला गेला तर मिर्झापूर लागतं आहे आणि तसंच राईटला मारलो तर नैनी स्टेशन लागतं आहे. गर्दी बघू शकता. आता आम्ही सर्कलला आलो आहे. इकडनं सरळ गेल्यावर आम्हाला भेटणार आहे कुंभला जायचा रस्ता. सगळीकडे बॅरिकेड लावलेले आहेत. भरपूर गर्दी आहे. बघू शकता तुम्ही बस कसं भरून जात आहे. फुल गर्दी आहे इकडं. आता आम्ही आलोय सर्कलला. संगमला जायचा रस्ता कसा आहे रे? सरळ जायचं आहे का? सगळीकडे आता जंक फूडच भेटणार आता बाबा. कुठं बी आता काय जेवण पण गावं नाही. करणार काय भांडी संपून नको. शुद्ध शाकाहारी भोजन इथं मिळेल. भूक लागली थोडासा खायला थांबलोय आणि छोले वगैरे खातोय. तर मित्रांनो आता आम्ही इकडं रूम केलोय. तर इथं ही आमची इकडं रूम आहे. आता तिथं सगळी व्यवस्था आहे रूममध्ये. एका रूममध्ये आम्ही 7-8 जण आहे, 8 जण आहे. तर इथं सगळी खायची वगैरे व्यवस्थित सोय आहे. पर पर्सन 200 रुपये रेट आहे. बाथरूमची वगैरे सगळी सोय आहे. तुम्हाला रूम दाखवतोय मी पुढे. हां हां तर रूम मध्ये हा रूम आहे. तर मित्रांनो आता आम्ही रूममध्ये जाऊन सगळं फ्रेश बी झालेलो आहे. कपडे चेंज केलेले आहेत. आता आम्ही थोडं कुंभमेळ्याकडे फिरायला जातोय. तर मित्रांनो जर तुम्ही इकडे येत असाल तर स्वेटर वगैरे घेऊन या. इथं थंडी वगैरे भरपूर आहे.
काहीतरीच प्रमाणामध्ये थंडी आहे, त्यासाठी सेफ आलेलं बरं. कैसा है भाई दोस्त छोटा राजन. जय श्रीराम, जय श्रीराम. हनुमान सिया राम लिए जाए. अभी बोलो. जय महाकाल. हाँ अभी गंगा माई की जय. जय. सत्यगन विजय और पाप का नाश. हाँ सब आगे बोलो तो. अलग निरंजन. अलग का निरंजन. अलग का निरंजन. अभी जब बोल रहे थे ना हे दुख सुन ले तू अब अपरम पार. जय महाकाल. जय गंगा माई. मग मागं मिली का माणसं याच्यामुळे तरी मिली माग. आपण थोडं तिकडे गेलो जरा तर भावांना आता आम्ही सगळं आवरून बिवरून आता निघालोय गंगा स्नान करायला. सकाळचे 8 वाजलेत. आता आम्ही जातोय गंगा स्नान करायला. गर्दी बघू शकता तुम्ही केवढी आहे. चायला गर्दी आहे. थंडी पण भरपूर आहे. पाणी थंड आहे. थंडी जर एक नंबर आहे इकडं. तुम्ही गर्दी बघू शकता. संगम घाटावर केवढी गर्दी आहे. स्नान करायला मिळते का नाही चान्स
तर मित्रांनो इथं गंगा स्नान करायला कितीतरी लोक आलेली आहेत. तुम्ही गर्दी बघू शकता. हे बघा गर्दी आहे. जहाँ भी कहीं हो, जानपुर थाना औरंगाबाद, माता जी गीता देवी इंतजार कर रही हैं. अनाउंस हो पे आ जा, जहाँ से अनाउंस हो रहा है. जानपुर थाना औरंगाबाद, माता जी गीता देवी का इंतजार कर रही है. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता संगमला केवढी गर्दी आहे. आम्ही जरा पुढे आलो ना, आम्हाला इथं गर्दी कमी आहे, पण इथं पाठीमागे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. इकडं पूर्ण भरलेला आहे बघा. जागा अशी कुठं उरलेलीच नाही आहे. पाठीमागनं तर पूर्ण भरलेला आहे. ओम विश्वानि देव सविता दुरातनी परासु यत् भद्रतन्ना आसु ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मोक्षयमामृतात् कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर हर हर महादेव. फिट आउट हर हर महादेव. मस्त गंगामध्ये स्नान करायला. 10 तारीख सॅलरी द्यायची म्हणजे. आमचं महाकुंभ स्नान झालेलं आहे. आता आम्ही जात आहे घरी ट्रेनकडे स्टेशनला. गर्दी बघू शकता तुम्ही. तरी गर्दीला काय ताबा नाही आहे. आता आम्ही स्नान करून आलतो तर सगळ्यांना भूक लागली तर एक दाल भाटी मागवली सगळ्यांना. नाश्ता करायला बसलो आम्ही. तर नाश्ता करून झालं की आमच्या पुढच्या ट्रेनला आम्ही इथनं 3-3.5 किलोमीटर आहे तर चालत जाणार आहे. ट्रेन के लिए गर्दी, जाने के लिए गर्दी देखो. आता आपण आलोय, आम्ही रिटर्न आलोय भुसावळला. तर स्लीपरचं तिकीट भेटले नाही त्यामुळं आम्ही जनरलचं काढून स्लीपरमध्ये घुसलो. तर आमची पाप धुतली गेल्यामुळं आम्हाला सीटा मोकळा भेटला. ज्या सीटावर बसलो ती माणसं आली नाही. एक कमीत कमी 4 सीटा भेटल्या त्यावर कोणी माणसं आली नाही. त्यामुळे 4 सीटा
आम्हाला भेटल्यात. त्यामुळं आमचा प्रवास एकदम आता मस्त सुखरूप चालला, म्हणजे सुखाचा चालू आहे. तर आता इथं काहीतरी नाश्त्यासाठी थांबलो आम्ही. तर नाश्ता करून आता पुढं जाणार आहे मुंबईला. मुंबईवरनं मग पुण्याला, कारण पुण्याच्या सर्व ट्रेन कॅन्सल करून टाकल्यात त्यांनी. तर आता आम्ही मुंबईला जाणार, तिथनं पुण्याला परत रिटर्न जाणार. मित्रांनो, आम्ही आज आमच्या दिदीच्या घरी पोहोचलोय. तरी आम्हाला काही मागचा ब्लॉग काढता आला नाही, काय काही कारण असतो. कारण एवढी गर्दी झाली होती की तिथं साधा मोबाईलही बाहेर काढता आला नाही. त्यामुळे तिथला ब्लॉग सध्या तर राहिला आमचा काढायचा. अशा रीतीने आमचं महाकुंभाचं दर्शन आमच्या नशिबात होतं, त्या पद्धतीने आम्हाला प्राप्त झालंय.